ठाणे जिले का बदलापुर स्कूली बच्चियों के यौन शोषण मामले के बाद महिलाओं की ओवरी की तस्करी को लेकर फिर चर्चा में है। पुलिस ने एक ऐसे रैकेट का भंडाफोड़ किया है जो जरूरतमंद महिलाओं को पैसे का लालच देकर उनसे ओवरी की तस्करी कर रहा था। इस मामले में मुख्य मास्टरमाइंड समेत 3 महिलाओं को गिरफ्तार किया गया है। बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत 19 तारखेला हा गुन्हा दाखल केला होता। यामध्ये संबंधित आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती। त्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तपास जो आहे तो PI क्राईम यांच्याकडे वर्ग केला होता। यामध्ये एकूण 3 महिला आरोपी ज्या आहेत त्या अटक करण्यात आल्या होत्या। त्यांना दिनांक 25/2 पर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्यांच्याकडे आमचा सखोल तपास सुरू आहे। शिवाय या पूर्ण प्रकरणामध्ये सोनोग्राफी करण्यासाठी मदत करणारी आणखी एक महिला जी आहे तिलाही आम्ही रात्री अटक केलेली आहे आणि आज रोजी मान्य न्यायालयासमोर यांना हजर करणार आहे। यामध्ये बेकायदेशीररित्या जे ओव्ह्युलेशनचं जे साहित्य असतं ते त्यांनी त्यांच्या घरामध्ये लपवून ठेवल्याचं आढळलं आणि त्याचा वापर बेकायदेशीररित्या ते करत होते। त्यांच्याकडे कुठलीही मेडिकल डिग्री नाही आणि जवळपास 9.5 ते 10 लाखाचे इंजेक्शन जे आहेत त्या 3 ठिकाणी आम्हाला सापडले होते। ते रितसर पंचनामा करून जप्त करण्यात आलेलं आहे आणि बदलापूर पोलीस स्टेशनचे जे क्राईम PI आहेत त्यांची पूर्ण टीम अशा जवळपास 4 टीम याच्यामध्ये तपासात आहेत। येणाऱ्या कालावधीत या प्रकरणाचा आणखी कुठलं IVF सेंटर किंवा आणखी कोण लोक यात इन्व्हॉल्व आहे याचा विस्तृत खुलासा करण्यात येईल। त्यांची नावं आपल्याला आता सांगता येणार नाहीत कॅमेरासमोर, परंतु आम्ही त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती यामध्ये फॅसिलिटेटरचं काम करतात